आणि यानंतर शिक्षण क्षेत्रातूनच दुसरी महत्त्वाची बातमी। शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांवरती नेहमी जहाल उपाय सुचवणारे शिक्षण मंत्री विनोद तावडे अशी त्यांची ख्याती आहे। आता गणित आणि इंग्रजी या विषयांवरती पर्याय शोधण्याचा विचार देखील तावडेंनी केलाय। गणित आणि इंग्रजीचा बोर्ड परीक्षेतील कमी निकाल बघता आणि हे विषयच रद्द करण्याचा उपाय विचाराधीन असल्याचं तावडेंनी बोलून दाखवलंय। 10वीच्या निकालात गणित आणि इंग्रजी नापासांची भली मोठी संख्या दरवर्षी चर्चेचा विषय बनते। या दोन्ही विषयातले नापास जणू भविष्यात काहीच करू शकत नाहीत असा शिक्का जणू त्यांच्यावर बसतो। त्यामुळे आता शिक्षण विभागाच्या वतीने या दोन्ही विषयांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेत। शिक्षण तज्ञांना मी असं सुचवलंय की गणित आणि इंग्रजी नापास म्हणजे आयुष्यात नापास का, तर ह्याला काही पर्याय देता येतील का, तर थोडं त्याच्यावर रिसर्च जरा गेल्या 8-10 वर्षाच्या निकालाचं करून यात काय पर्याय आणता येईल, जुन्या काळात काय सिस्टीम होती त्याचा अभ्यास करून पर्याय आणायचा विचार चालला। पण घाईने न आणता नीट फुलप्रूफ तो आणावा, कारण शेवटी त्याला पुढे बाजारात किंमत राहिली पाहिजे। कारण नाहीतर मग काय इथली मुलं इंग्रजी शिवाय देतात, गणिताशिवाय येतात अशी पण इमेज नको व्हायला। तर त्या अर्थाने टप्प्याटप्प्याने करतो, पण मला असं वाटतं की यावर जोर द्यावा असं माझ्या मनात आहे। तावडेंच्या विधानानं नव्हे तर तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती गणित आणि इंग्रजीचा निर्णय होणार आहे। पण शिक्षण पद्धतीतली प्रमुख अंग असलेले गणित आणि इंग्रजी हे विषय जर वगळले तर राज्यात ऑफिसर्स नाही तर कामगार तयार होतील अशी टीका शिक्षण तज्ज्ञ अल देशमुख यांनी केली आहे। गणित इंग्लिश जर काढलं तर त्या विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्याला काही अर्थ नाही। म्हणजे आपण म्हणतो की गणित हा शिक्षण प्रक्रियेचा आत्मा आहे। तुम्ही कॉम्प्युटर आणि इंग्रजी हे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही निरक्षर आहात। तुमच्या माझ्या काळामध्ये ठीक होतं, पण या दोन गोष्टी जर आल्या नाहीत तर आता तो विद्यार्थी किंवा त्याचं करिअर हे निरक्षर म्हणून धरलं जाईल। त्यामुळं माननीय मंत्री महोदयांनी हा विचार कसा केला नाही हेच मला नेहमी वाटतं। दुसरीकडे डॉक्टर विजया वाड यांनी मात्र असे पर्याय उपलब्ध करून द्यायला समर्थन दर्शवलंय। 8वी-9वी पर्यंत आपण गणित शिकलो तर व्यवहारामध्ये जितकं गणित लागतं तितकं नक्की माणसाला येतं। आणि इंग्रजीचा तर आपल्याकडे इतका बागुलबुवा झालेला आहे की 3ऱ्या वर्षी मुलाला स्वातंत्र्य नसतं ना, मी कुठल्या शाळेत जायचं, त्यामुळे मराठी शाळांची संख्याच रोडावलेली आहे। तर इंग्रजीचा पर्याय, त्याला एखादा पर्याय ठेवला तर काहीही हरकत नाही असं मला वाटतं। त्यामुळे जास्तीत जास्त मुलं शिकतील। शिक्षण मंत्र्यांना गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांना पर्याय हवाय, पण इंग्रजीची व्यापकता पाहता त्याला पर्याय शक्य नसल्याचं तज्ज्ञांना वाटतंय। गणितासाठी मात्र व्यावसायिक शिक्षणाचा पर्याय शक्य असल्याचं देशमुखांना वाटतंय। इंग्लिशला कुठलाही पर्याय निघू शकत नाही। इंग्लिश आता इथून पुढे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असलंच पाहिजे, आलंच पाहिजे, आणि ते आपण त्याच्यामध्ये विद्यार्थी आपले तज्ज्ञ केलेच पाहिजे। गणिताची ॲबिलिटी, गणिताची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाचे पर्याय खूप उपलब्ध आज आहेत। संगणकाच्या ह्याच्यामध्ये अनेक पर्याय, अनेक छोटे छोटे कोर्सेस आहेत। शिक्षण ही एक प्रक्रिया आहे। उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होणं हा या प्रक्रियेतला एक भाग आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातून गणित आणि इंग्रजीची भीती घालवण्याचे प्रयत्न शिक्षण विभागानं करायची गरज आहे। ते न करता थेट हे दोन्ही विषयच वगळायचे असा विचार करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असंच म्हणावं लागेल। भक्ती पिसुरे, एबीपी माझा, पुणे।